बसा बसा. आम्ही तुम्हाला बस स्टॉपवर पण बघितलं जातात ना, म्हटलं बोलू तुमच्याशी 2 शब्द म्हणून आलो आम्ही. आता दिवाळी झाली, जे असे आम्हाला सापडतात ना गरजू वगैरे आम्ही सांभाळतो. येता का आमच्या बरोबर? ॲक्च्युली मी वकील आहे. हां, ॲक्च्युली वकील आहात तुम्ही? वकील आहे. मग तुम्ही कुठल्या गावचे आहात? अहमदनगरचे. बरं, पेपर विकतो. पेपर विकता? कुठे विकता पेपर? बरं, पेपर विकून असे किती पैसे मिळणार तुम्हाला रोज? तुम्हाला स्वाभिमानानेच जगायचं आहे ना? तर मग तुम्हाला एखादं काम दिले तर चालेल आमच्या आश्रमात? येता? मी पण वकीलच आहे बाबा, तर येता का आमच्या बरोबर? हे बघा किती नखं वाढलीत, हे बघा नखं किती वाढली आहेत, कपडे अक्षरशः काळे झालेत. हा पांढरा शर्ट तुमचा काळा झालाय बाबा. येतं का आमच्या बरोबर? तुम्हाला नाही आवडले तर परत आणून सोडतो इकडे. बाबा या ना माझ्या बरोबर. तुम्ही मला मुलगी समजा तुमची. मी तिथं हे बघा सर येऊन गेले, मी तिथं गाडीत बसले होते, मला तुम्ही तिथं बस स्टॉपवर पण दिसले होते मगाशी. येता का? आता थंडीचे दिवस आहेत, हे बघा तुम्हाला स्वतंत्र खोली देऊ, मग तर झालं. राहाल तिथे? विचार करून सांगतो. आता काय विचार करायचं सांगा. हे बघा खूप खराब कपडे तुमचे आणि एकटेच फिरताय तुम्ही रस्त्यावर. एखाद्या गाडी निवडवलं तर काय कराल तुम्ही? आणि आता थंडी सुरू झाली बाबा. चला ना, ऐका ना थोडंसं. येता का? हां, हे बघा तिथे तुम्ही बघून घ्या वातावरण. तुम्हाला दाखवू का आमचा आश्रम कसं आहे ते? दाखवू का? कामशेतला हां, काने फाटा आहे ना, काने फाटा माहिती आहे? तिथं जवळच आहे. आणि असे सगळे तुमच्यासारखेच आजी आजोबा आहेत बाबा तिथं. अहो तुम्हाला आवडेल खूप. आणि हे बघा असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा काय वाईट आहे सांगा. येता का? तुम्हाला नातेवाईक नाही का कोणी? बहीण डॉक्टर आहे माझी. बहीण डॉक्टर आहे? असं करूया, जाऊ द्या तुम्ही कायमचं नका राहू. 4 दिवस राहा, आंघोळ वगैरे करा, मग नंतर परत या. मी तुम्हाला कपडे वगैरे देते, वाटलंच तर तुम्हाला ब्लँकेट वगैरे देते, तुमची राहण्याची व्यवस्था करते चांगली. बघा बाबा, हे बघा हाताला माझ्या अक्षरशः बघा मळ लागला, एवढे खराब कपडे झाले. अहो दिवाळीचं कसं वाटतं सांगा बरं तुम्ही. बरं इकडे बघा, माझ्याकडे बघा. तुम्ही काही व्यसन वगैरे करता का? नाही. मग बाबा का असं फिरता सांगा बरं? ठरवून झालंय का भेट? नाही ना? हे देवाची काहीतरी योजना असेल ना तुमची आणि माझी भेट घालून देण्याची, आहे का नाही सांगा? आणि तुम्ही गजानन महाराजांचं देऊळ आहे ना त्याच्या समोर बघा, तिथं बस स्टॉप आहे, तिथं बसला होतात ना मगाशी आम्ही. हां, गजानन महाराज तिकडे नाही, इकडच्या साईडला, ह्या डावीकडे एका बस स्टॉपच्या समोर होते ना. पण मी पाहिलं तुम्हाला मगाशी जाताना. तर कसं करायचं सांगा? येता? 2 दिवस राहा फक्त. आयडिया करूया, 2 दिवस राहा, नाही तर 1च दिवस चला. मस्तपैकी आंघोळ करा, कपडे वगैरे देते तुम्हाला, जेवण करा, मी परत आणून इथं सोडते, मग तर झालं. कुठे जाणं नाही. का बरं नाही जाणार? डेव्हलप माझे इंडिपेंडंट काम आहेत. कुठली काम आहेत तुमची? बिस्किटे द्यायची. तुम्ही बिस्किटे विकता का? आता पिशवीत काय आहे तुमच्या? बिस्किटं विकायला ठेवली आहेत? नाही. मग हे माझं कार्ड आहे, ह्याच्यावर मोबाईल नंबर आहे. मी पण वकीलच आहे बाबा. हां, तुम्हाला वाटलं की आपण वृद्धाश्रमात जाऊयात, आपले खूप हाल होत आहेत रस्त्यावर, तर नक्की फोन करा, हक्काने फोन करा बाबा. हां, वैद्य हो, मामा MA LLB आणि हां हो. मोबाईल नंबर. प्रॅक्टिस केली. कुठे 20 वर्ष प्रॅक्टिस केली? शिवाजीनगर आणि याच्यामध्ये. बाबा चला ना आमच्या बरोबर, खरंच चला. ऐका, नका इथं बसू तुम्ही, ही जागा तुमच्यासाठी नाही आहो. येता का? खरंच तुमच्यासाठी नाही आहे. चलता का बाबा? चला, खरंच चला. येता का? अहो इथं कुठे राहता? चला, हक्काचं घर मिळेल तुम्हाला. चला, तुम्हाला जबरदस्ती नाही करणार आम्ही. तुम्हाला जेव्हा वाटेल इकडे यायचं परत आम्ही आणून सोडू तुम्हाला. पण आज
पेपरवालं कुठे पेपरवाले? चल आपण त्यांना जाऊन भेटूया. ते नाही. मी तुम्हाला काहीतरी देते ना रोजगार. चला येता का? स्वाभिमानाने जगावं एवढीच इच्छा आहे ना तुमची? अभिमानाने जगावं आणि प्रायव्हसी पाहिजे. मिळेल ना तिथे. चला येता का? नाही. कधी याल? बाबा नख हे बघा, मी फक्त स्वच्छ करून तुम्हाला परत इथे आणते. नख बघा केवढी वाढली आहे. माझी तुम्ही जेवता कुठे रोज? कोणी दिलं तर खाता का? नाही. मग कोणी दिलं तर मग पैसे असतात माझ्याजवळ. पैसे लोक देतात का तुम्हाला? बाबा काय हो, वकील आहात तुम्ही? हां अहो एवढे सुशिक्षित आहात. LLB झालेलो आहे. MLLB झालात तुम्ही? हो. म्हणजे माझ्या एवढेच की बाबा. चला ना बाबा, नका इथं बसू. ऐका, मग मला फोन करा तुम्हाला यायचं तेव्हा. इथंच बसा, मी तुम्हाला घ्यायला येईन तेव्हा. हां नक्की. चलू मग. चला गुड नाईट. गुड नाईट. चला, तुम्हाला काय मदत हवी आमच्याकडून? हां कपडे वगैरे नाही. कपडे आहेत माझ्याजवळ. आहेत का? प्रायव्हसी नाही. जर पुढे नाही ना हां त्याच्यामुळं असे अवस्था आहे. चला ना, तुम्हाला देतो ना आम्ही खोली तिकडे. चला, मी तुम्हाला किती वेळा सांगते चला म्हणून. खोली पण देतो ना आम्ही तुम्हाला. अहो हा तिथे कुठे भटकता इथे रस्त्यावर? हां चला ना बाबा. एवढं तर तुम्हाला कोणीच विनंती करणार नाही हो. बरं, जेव्हा तुम्ही बोलवाल ना आम्हाला फोन करून मी येईल. बस, माझं नाव प्रीती वैद्य, लक्षात ठेवा. हां हे कार्ड सांभाळून ठेवा खिशात. हां चलू. चला नक्की फोन करा. नक्की फोन करतो. चालेल, काळजी घ्या. हो.